नमस्कार सर्वांना। सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तर स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी सुंदर असे वस्त्र शिवून दाखवणार आहे। तर महाराजांची 7 इंचाची मूर्ती आहे आणि 7 इंचासाठी चोली टाइप मध्ये आज आपण महाराजांसाठी वस्त्र शिवणार आहोत। शेला आणि कंताटोपी मी ऑलरेडी शिवलेली आहे, ती सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि त्याच्यावरती मॅचिंग अशी जशी महालक्ष्मी आईसाठी आपण सिंपल मध्ये साडी शिवतो ना, त्याच प्रकारे आपण महाराजांसाठी वस्त्र शिवणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, कारण सुंदर वस्त्र तयार होणार आहेत आणि व्यवस्थित मापासहित मी तुम्हाला वस्त्र कसे शिवायचे हे सांगणार आहे। तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। आता आपण महाराजांसाठी सुंदर असे वस्त्र शिवायला सुरुवात करूया। श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी सुंदर असे वस्त्र शिवायला आपण सुरुवात करूया। तर बघा, महाराजांची 11 इंचाची मूर्ती आहे आणि 11 इंचासाठी सुंदर असे वस्त्र आपण शिवणार आहोत। तर महालक्ष्मी आईसाठी जशी आपण साडी शिवतो, जशी चोली टाइप मध्ये साडी असते त्या टाइप मध्येच आपण आज महाराजांना वस्त्र शिवणार आहोत। सुंदर असे वस्त्र तयार होणार आहेत आणि त्या वस्त्रांवरती मॅचिंग अशी शेला आणि कंताटोपी सुद्धा मी ऑलरेडी शिवलेली आहे, ती सुद्धा तुम्हाला दाखवते। तर बघा, 7 इंचाची महाराजांची मूर्ती आहे आणि 7 इंचासाठी सुंदर असा हा शेला शिवलेला आहे आणि त्याच्यानंतर ही कंताटोपी सुद्धा महाराजांसाठी शिवलेली आहे। तर यालाच मॅचिंग अशी आपण महाराजांसाठी वस्त्र चोली टाइप मध्ये वस्त्र आपण शिवणार आहोत। तर बघा, पिवळ्या रंगाचा वेल्वेटचा कापड मी घेतलेला आहे। तर या कापडाची जी लांबी आहे ती 23 इंच लांब आहे आणि रुंदी जी आहे ती 6 इंच रुंद आहे। तर 7 इंचाच्या महाराजांच्या मूर्तीसाठी हा जो माप आहे तो परफेक्ट माप असणार आहे। आणि 11 इंचाची जर का महाराजांची मूर्ती असेल तर सेम पॅटर्न मध्ये मी वस्त्र 11 इंचासाठी सुद्धा शिवून दाखवलेले आहे, ती सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईन, ती पूर्ण व्हिडिओ बघा। सुंदर असे वस्त्र तयार केलेले आहेत आणि महाराजांना परिधान केलेले सुद्धा आहेत। तर बघा, याची जी लांबी आहे ती 23 इंच लांब आहे आणि रुंदी जी आहे ती 6 इंच आहे। आणि हा अस्तर सुद्धा मी घेतलेला आहे, सेम मापामध्ये घेतलेला आहे, 23 इंच लांब आणि 6 इंच रुंद असा घेतलेला आहे। त्याचबरोबर बांधण्यासाठी नाडीसाठी बघा एक पट्टी मी घेतलेली आहे, वेल्वेटची जी किनारवाली जी पट्टी असते ती मी घेतलेली आहे। त्याची सुद्धा मी माप तुम्हाला सांगते। 17 इंच लांब आहे आणि 2.5 इंच रुंद आहे। तर बघा, या पट्टीचा माप सुद्धा मी तुम्हाला सांगितलेला आहे। तर पट्टी मी साईडला ठेवून घेते। आता आपण पहिल्यांदा याला व्यवस्थित असं शिवून घेऊया। तर आता ते शिवायचं कसं ते मी तुम्हाला सांगते। अस्तर ठेवायचा आणि त्याच्यानंतर हा जो मेन कापड आहे तो आपल्याला ठेवायचा आहे। तर मेन कापडाला आणि अस्तरला चारी बाजूने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। चारी बाजूंनी शिलाई मारून झाल्याच्या नंतर 3 बाजूंनी आपल्याला डबल फोल्ड मारून शिलाई मारून घ्यायची आहे। तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा एक सिंगल शिलाई मारायची आणि त्याच्यानंतर 3 बाजू, म्हणजे हा एक टोक आणि त्याच्या समोरचा एक टोक आणि त्याची खालची बाजू, अशा 3 बाजूंना आपल्याला डबल फोल्ड मारून शिलाई मारून घ्यायची आहे। तर व्यवस्थित मी शिलाई मारून घेते आणि मग पुढे तुम्हाला दाखवते। तर बघा, व्यवस्थित अशी तिन्ही बाजूंना शिलाई मारून घेतलेली आहे। मागच्या साईडने सुद्धा तुम्ही बघू शकता, हा एक टोक पासून इकडे आणि वरच्या बाजूला डबल फोल्ड मारून शिलाई मारलेली नाहीये, फक्त तिन्हीच बाजूंना शिलाई मारून घेतलेली आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, याला लेस लावून घ्यायची। तर मी गोल्डन कॉइन्स वाली लेस इथे वापरणार आहे, जी मी शेल्याला वापरली आहे, सेम लेस मी वापरणार आहे। तर बघा, लेस आपल्याला 3 बाजूंना लावून घ्यायचे। जिथून आपण डबल फोल्ड मारून शिलाई मारली आहे ना, तिथूनच आपल्याला लेस सुद्धा लावायची आहे। हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे। तर व्यवस्थित मी लेस लावून घेते आणि पुढे तुम्हाला दाखवते। तर बघा, सुंदर अशी तिन्ही बाजूंना आपली लेस लावून झालेली आहे। आता आपल्याला पुढे काय करायचं आहे, तर ही जी पट्टी आपण घेतली आहे ना, 17 इंच लांबवाली आणि 2.5 इंच रुंद, ही जी पट्टी आहे ती आपली नाडी बांधायला करायची आहे, त्या टाइप मध्ये आहे। तर ह्या पट्टीचा आपल्याला मध्यभाग काढून घ्यायचा आहे। तर पट्टी अशा प्रकारे मध्यभागी आपल्याला फोल्ड करायची आहे आणि याचा मध्य काढून घ्यायचा।
बघा अशा पद्धतीने मध्य काढून घ्यायचं आणि पट्टी अशी ठेवून घ्यायची आपल्याला, म्हणजे जी सरळ बाजू आहे ना ती वरती ठेवून घ्यायची आणि इथल्या बाजूला आपल्याला मध्य काढून घ्यायचं आहे। तर आता महाराज बसलेले असतात तेव्हा दोन्ही हातांच्या मधला जो गॅप आहे तो आपल्याला मोजून घ्यायचा आहे। तर इथे मी टोटल 5 इंच गॅप घेणार आहे। तर बघा 2.5 इंच इकडे आणि 2.5 इंच या बाजूला अशा पद्धतीने मी माप घेणार आहे। हे बघा हा जो टोटल माप आहे तो आपला 5 इंच असणार आहे अशा पद्धतीने। आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो 5 इंचाचा जो माप आहे ना या मापामध्ये आपल्याला हा कापड अशा पद्धतीने ठेवायचा आहे। हे बघा ही सुरुवात अशी असणार आहे इथे आणि बरोबर 5 इंचामध्ये या पूर्ण कापडाच्या आपल्याला प्लेट्स मारून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने व्यवस्थित अशा हाताने सारख्या करत करत आपल्याला प्लेट्स मारून घ्यायच्या आहेत। हे बघा पूर्ण ह्या 5 इंचामध्ये आपल्याला ते व्यवस्थित प्लेट्स मारून घ्यायच्या। तुम्हाला जर वाटत असेल तर सुरुवातीला तुम्ही डायरेक्ट अशा प्लेट्स मारून घेतल्या आणि नंतर तिथे अटॅच केलं तरी पण चालू शकतं, पण हाताने सारख्या करत करत आपल्याला ह्या प्लेट्स घ्याव्या लागतात। हे बघा अशा पद्धतीने आपल्याला ह्या प्लेट्स घ्यायच्या आहेत। तर व्यवस्थित मी प्लेट्स घेते आणि इथे या 5 इंचामध्ये व्यवस्थित प्लेट्स जे आहेत ते शिलाईने अटॅच करून घेते। तर बघा व्यवस्थित असा हा जो माप आहे त्या मापामध्ये मी प्लेट्स मारून घेतल्या। तर टोटल माप जो आहे तो बरोबर 5 इंच आपला येत आहे। तर आता आपल्याला पुढे काय करायचं आहे, तर याला नाडी करून घ्यायची आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, याला इकडे फोल्ड मारून शिलाई मारून घ्यायची, या टोकाला सुद्धा फोल्ड मारून शिलाई मारून घ्यायची आणि त्याच्यानंतर हा जो कापड आहे तो उलटा मारून आपल्याला डबल फोल्ड मारायचं आणि व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्यायची। हे बघा अशा पद्धतीने आपल्याला शिलाई मारून घ्यायची, पूर्ण फूडपर्यंत शिलाई मारून घ्यायची आणि व्यवस्थित अशी आपल्याला नाडी तयार करून घ्यायची आहे। तर मी नाडी तयार करून घेते आणि मग पुढे दाखवते। तर बघा सुंदर अशी ही नाडी आपली तयार झालेली आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे, तर जी गोल्डन कॉइन वाली जी लेस आपण इकडे वापरली आहे ना, सेम लेस आहे ना आपल्याला अशा पद्धतीने इकडे लावून घ्यायची, राऊंड मध्ये आपल्याला लावून घ्यायची आहे। तर व्यवस्थित अशी मी लेस लावून घेते, खूप सुंदर लुक येतो अशी लेस लावल्याच्या नंतर। व्यवस्थित लावून घेते आणि मग याचा फायनल लुक तुम्हाला दाखवते। तर बघा खूप सुंदर असे वस्त्र आपले तयार झालेले आहेत। मागच्या साईडने सुद्धा फिनिशिंग बघू शकता, एकदम खूप सुंदर आलेली आहे। तर आता आपल्याला याच्यावरती मॅचिंग असा शेला आणि कंता टोपी सुद्धा खूप सुंदर दिसणार आहे महाराजांना परिधान केल्याच्या नंतर। तर हे वस्त्र तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूयात आपण पुढच्या नवीन वस्त्रासोबत नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।